एकीकडे राज्यात प्रत्येक पक्ष स्वबळाचा नारा देत असताना नाशिकमध्ये मात्र महाविकास आघाडी एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राज्यामध्ये अजूनही महायुतीसह महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरलेला नसताना नाशिकमध्ये मात्र महाविकास आघाडीचा घटक पक्षाने एकत्र येण्याचा निर्धार केलाय। आगामी नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय होतो। त्र्यंबकेश्वरच्या शेतकऱ्यांचं किती नुकसान केलं असे अनेक विषय आणि हे सगळे विषय समोर असताना एकत्रित लढणं गरजेचं आहे। आपण जो प्रश्न विचारतो आम्हाला तर आज ठाकरे सांगतील हेच आम्ही पुढे नेणार आहोत, पण आज नाशिकमध्ये सर्व पक्ष एकत्र आले आणि नाशिक जिल्ह्याच्या सर्व विकासासाठी सर्व महायुतीचे पक्ष सोडून सर्व भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, मनसे पासून काँग्रेस, राष्ट्रवादी पर्यंत एकत्र आले। शिवसेना उद्धव ठाकरे आपल्या सोबत आहे। नाशिक जिल्हा हा नेहमी परिवर्तन करण्यामध्ये या आधीचा इतिहास आहे। आज सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांचा पराभव करू या निर्धारासाठी एकत्र आले। महाविकास आघाडी आमची पहिल्यापासून आहे आणि जर आमचा जिल्हा वाचत असेल, इथला शेतकरी, कष्टकरी, कामगार हे जर वाचत असतील तर 100% आमच्या पक्षप्रमुखांनी सांगितलंय स्थानिक पातळीवर तुम्ही तुमचा निर्णय घ्या आणि म्हणून आम्ही एकत्र निश्चित आमचे मतभेद असतील, राज्यमधील असतील, देशमधील असतील, परंतु ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने ईव्हीएमचा पैशाचा वापर करून एक बलाढ्य शक्ती होण्याचा जो काही प्रयत्न केलेला तो प्रयत्न जर आम्हाला हलून पाडायचा असेल तर आम्हाला आमचे मतभेद बाजूला एकत्र यावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।